नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढा नवीन मोंढा या ठिकाणी महोत्सव चालू आहे। त्या महोत्सवामध्ये आहोत आणि या ठिकाणी सातबारा कृषी शेतकरी उत्पादन कंपनी तालुका लोहा जिल्हा नांदेड यांचं या ठिकाणी स्टॉल आहे। या स्टॉल मध्ये यांनी गहू व ज्वारी या ठिकाणी विक्रीसाठी आणली आहे। आपल्याकडे लोंढे सांगवी तालुका लोहा येथे सातबारा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे। आपण योजनेच्या माध्यमातून त्यांना बीज प्रक्रिया संयंत्र दिलं, म्हणजे स्वच्छता आणि प्रतवारी मशीन दिली त्यांना। आणि आपले शेतकरी बांधव जे आहेत, दरवर्षी आपण पाहतोय की शेतातला जो काही गहू आहे शेतमाला म्हणजे मळणी केल्यावर आपले व्यापाऱ्यांना ते थेट 2000 रुपये क्विंटलच्या आसपास ते विक्री करतात। परंतु त्यांनी या स्वच्छता आणि प्रतवारी करून गव्हाची आणि सातबारा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या पॅकिंग ब्रँडिंग खाली त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली आणि जो गहू ते 20 रुपये किलोने व्यापाऱ्यांना द्यायचे, त्याची स्वच्छता आणि प्रतवारी करून धान्याची स्वच्छता करून त्यांनी जवळपास 32 रुपये किलोनी 35 रुपये किलोनी या ठिकाणी पॅकिंग ब्रँडिंग करून त्याची ते मार्केटमध्ये विक्री करीत आहेत। या ठिकाणी सुद्धा त्यांनी विक्री केलेली आहे। त्यानिमित्त त्यांच्याशी आपण चर्चा करतात। काय सांगणार सर? सातबारा कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने अन्न व पोषण योजनेअंतर्गत आम्हाला शॉर्टिंग आणि ग्रेडिंग प्लांट कृषी विभागाने दिला आणि भारतीय स्टेट बँक SBI बँकेने आम्हाला अर्थसहाय्य करून एक सक्षम बनवलं समजा। आणि या ठिकाणी स्टॉलला 100 क्विंटल माल आम्ही बनवून आणला होता। दुसरा 500 क्विंटलचा दुसरा ऑर्डरही आम्हाला मिळाला इथं आल्याने। सातबारा कृषी शेतकरी हा या ठिकाणी नाव ठेवलं, तर नेमकं कारण काय आहे? कारण शेतकऱ्यांसाठी बनवलेली ही संस्था आहे, त्याच्यामुळे आम्ही सातबाराच नाव ठेवले। याची म्हणजे कधीपासून सुरुवात झाली? 2020 पासून सुरुवात झाली। सुरुवातीला अवजार बँक उभं केली आम्ही, नंतर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या मदतीने अर्थसहाय्याच्या आम्ही ऊसाची मोठी मशीन घेतली, जिची किंमत 1,32,00,000 आहे। तिची सुद्धा सबसिडी आम्हाला मिळाली। आतापर्यंत आपण सुरुवात जेव्हा केलात या व्यवसायाला, तर किती पासून सुरुवात केलात? किती रुपयापासून? अगदी 2 लाखाच्या भाग भांडवलापासून सुरुवात केलेली कंपनी आता आमच्या 50 लाख रुपयाच्या वर शेअर कॅपिटल पेडअप कॅपिटल झालेलं आहे आता। तर 2 लाखापासून आपण सुरुवात केलात, त्यानंतर आपण बँकेचं पुण्या लोन घेतलात व किती घेतलं? भारतीय स्टेट बँकेचं लोन घेतलंय आम्ही। 1,35,00,000 रुपये लोन घेतलंय। ते आम्ही आता चांगलं समजा 2 लाखाच्या वर EMI व्यवस्थित भरून आमचं प्रॉफिट काढून कामगारांच्या पगारी काढून आम्ही मुनाफ्यात आहे कंपनी सुद्धा। सरासरी आतापर्यंत किती लोन फेडले, किती बाकी आहे? 1,35,00,000 लोन, आता 85 लाख रुपये लोन शिल्लक आहेत। फक्त 13 महिन्यामध्ये आम्ही एवढं भरले। म्हणजे जवळपास आपला व्यवसाय अतिशय उत्तम चालतो म्हणायला काय हरकत नाही। आपलं शिक्षण वगैरे काय झालं? मी BCom MCom MBA शिक्षण आहे माझं। आपलं इतकं मोठं शिक्षण आहे, MBA आहे, BCom MCom आहे। आजकाल 12वी झालं की मुलं नोकरी म्हणतात किंवा घरी बसतात। बरेच शेतकरी असे आहेत किंवा बरेच कामगार असे आहेत की जी आपली बँकमधली जी पुंजी असेल ते विकून किंवा गहाण ठेवून मुलांना नोकरी लावतात। बरेच शेतकरी देखील असे आहेत की जी आपली स्वतःची वडिलोपार्जित जी जमीन आहे, जी प्रॉपर्टी आहे, ते विकून मुलांना नोकरी लावतात। पण आपण असं न करता आपण व्यवसायाकडे वळलात, नेमकं कारण काय? कारण नोकरी करणाऱ्यापैकी नाही तर नोकरी देणाऱ्यापैकी आपल्याला सुरुवातीलाच व्हायचं होतं। त्याच्यामुळे आपण या ठरलेलंच होतं व्यवसायात उतरायचं। त्याच्यामध्ये आमचे सहकारी डायरेक्टर कीर्तिरत्न सावळे यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे। एक आपले वडीलपार्जी म्हणत गेलेत की या ठिकाणी आपण नोकर न होता मालक व्हावं, फुटाणे का विकणारा परंतु मालक व्हावं। आणि आपण त्या पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे एवढं शिक्षण चांगल्या प्रकारे घेऊन देखील आपण आज शेतातील माल खरेदी विक्री आपण करत आहात, जे की सातबारा कृषी शेतकरी या नावाने हा आपला व्यवसाय चालू आहे। तर जे तरुण आहेत जे की नोकरीच्या मागे धावतात, यांना काय सांगणार तुम्ही? तरुणांना नोकरीच्या मागे लागण्यामध्ये वेळ न घालवता स्वतःची फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि स्वतःचं सिव्हिल
जे की जुनी म्हण आहे की आपलं पद खराब होऊ देऊ नये, तर त्या पद्धतीने आपलं सिबिल न खराब होऊ देता, कारण आपण लाखभरात 50-50 हजारामध्ये स्वतःचे सिबिल खराब करून भविष्याच्या करोडो रुपयाच्या लाभाला वंचित राहण्याचं काम आपण सिबिल मार्फत करू शकतो. आपलंच होतं, स्वतःचे नुकसान होते. आणि तरुणांना स्वतःचं सिबिल जसं आपल्याला कॅरेक्टर आपण जोपता तसं स्वतःचं सिबिल जोपून कर्जाच्या स्वरूपाने, स्वतःकडे पैसा कोणाकडे नसते, कर्ज उभारणी करून व्यवसायात वळावं. व्यवसायात खूप चांगले दिवस येतात आणि नोकरी देणाऱ्यापैकी व्हायचं. या ठिकाणी आपण लोन जे घेतलात त्या बँकेचे कर्मचारी देखील आपल्यासोबत आहेत. SBI बँकेचे अरविंद चव्हाण सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधू. सर, या ठिकाणी 7-12 कृषी शेतकरी या व्यवसायाला SBI बँकेने लोन दिलेलं आहे. प्रत्येकाचं म्हणणं असं असतं की बँका त्या लोन देत नाहीत, तर फक्त बँकापर्यंत फेटे मारायला लावतात. बरेच जण तर अशा तरी म्हणतात की माझी पहिला जोडा फाटला, म्हणजे पुराणे म्हणतात पहिला जोडा फाटला साहेब, नवीन जोडा घातला, पण बँकेने लोन नाही दिलं. तर आपण या कृषी 7-12 कृषी शेतकरी जे व्यवसाय आहे याला लोन कशा प्रकारे दिला? जसं ह्यांनी सांगितलं आता, ह्यांनी सिबिल या विषयाला जे एज्युकेटेड असल्यामुळं सिबिल आणि पत चांगले ठेवणे या विषयाला महत्त्व दिले यांनी आणि त्याचा यांना लाभ झाला. खरं तर आपल्याकडे काही लोकांच्या गैरसमजातून शासनाच्या धोरणातून पीक कर्ज थकीत किंवा अन्य कर्ज थकीत ठेवण्याचं प्रमाण आहे. जर तुम्ही तुमची पत चांगली ठेवली तर बँका द्यायला भरभरून देत आहेत. यांचंच उदाहरण घेता येईल आपल्याला. यांना आम्ही 1.5 कोटी रुपयाचं विदाऊट तारणाचं, कोणत्याही प्रकारचं तारण न घेता कर्ज दिलंय आणि त्या कर्जाला यांनी साजेचं काम केले, वेळेवर फेडले आणि हे परत भविष्यामध्ये मोठ्या कर्जाला आवेदन करायची क्षमता यांनी निर्माण केली आणि तशा प्रकारचं कर्ज बँक त्यांना भविष्यामध्ये देऊ शकते. कारण त्यांचं सिबिल आणि त्यांचं रिपेमेंट किंवा त्यांची परत करण्याची जी वृत्ती आहे ती चांगली असल्या कारणानं बँकेनं त्यांना इतकं मोठं सहकार्य केलंय. आणि त्या ज्या बँकेच्या अर्थसहाय्यातून यांनी जे निर्माण केले ते अतिशय सुरेख आहे. यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांचा व्यवसाय असाच वाढत जाऊ. माझा प्रश्न दुसरा असा होता की बरेच जण म्हणतात की साहेब आमच्या पायाचा जोडा फाटला पण बँकेनं लोन नाही दिलं. ही म्हण काय आहे, नेमकं काही खरी आहे का? यामध्ये तथ्य नाही आहे. बँकांच्या वरती विशेष वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर आहेत कामांची, पण त्याही मधून बँका फार उत्कृष्ट लोन द्यायचं काम करतात. पण बँकांना लागणारी कागदपत्र किंवा काही जे नियमामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही प्रॉपर प्रोव्हाइड केल्या तर तुम्हाला वेळेत कर्ज मिळतं आणि व्यवस्थित कर्ज मिळतं आणि जेवढा हवा आहे, जेवढी गरज आहे त्या व्यवसायाला लागणारी कर्जाची आवश्यकता आहे ती निश्चित बँका देतात. त्याचं उदाहरण, जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे 7-12 FPCच्या माध्यमातून. आणि त्यांचे जे त्यांनी पत निर्माण केली, अशा प्रकारची पत जर लोकांनी निर्माण केली आणि स्वतःच्या सिबिलकडे सर्वांनी लक्ष दिलं तर निश्चित बँका मागे लागून, पुढे येऊन शेतकऱ्यांच्या मागे लागून किंवा लोकांच्या, नवीन उद्योजकांच्या, शेतीपूरक उद्योगांच्या पाठीमागे राहून त्यांच्या पाठीमागे पडून त्यांना उद्युक्त करून लोन बँका देतात. खरोखर या ठिकाणी आता सरांनी सांगितलेलं आहे की ही जी म्हण आहे ती खोटी आहे, परंतु खरोखर आपण जर डॉक्युमेंट असाल तर या ठिकाणी अनेक बँका आहेत, अनेक बचत गट आहेत, अनेक व्यवसाय करणारे आहेत की त्यांना लोन देण्यासाठी बँका तयार आहे. परंतु बऱ्याच जणांकडे डॉक्युमेंट नसतात किंवा आपली परिस्थिती सिबिल नसतं, आपण त्या बँकेवर ठपका ठेवतो. तर आपण आपले डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा आणि बँकेचं लोन घ्या, स्वतःचा व्यवसाय चालू करा. तरुणांनी नोकरी किंवा इतर कोणत्याही मार्गाला न जाता आपण जर व्यवसायाकडे वळला असता अशा बँका तयार आहेत आपल्याला लोन देण्यासाठी. तरुणांना काय संदेश द्याल आपण? निश्चित तरुणांनी शेतीपूरक आणि शेतीशी संबंधित व्यवसायाकडे जास्तीत जास्त उतरावं. बँका भरभरून अर्थसहाय्य करतायत, शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा. बँकांच्या बरोबर शासकीय पातळीवरती सबसिडीच्या आणि इंटरेस्टमध्ये सुद्धा सबसिडी द्यायच्या योजना आहेत, त्याचा विविध योजनांचा लाभ घेऊन लोकांनी आपलं जे उद्योगाचं लक्ष आहे ते पूर्ण करावं. इतकं सदिच्छा. नक्कीच नांदेड शहरामध्ये जे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे जे कृषी महोत्सव चालू आहे त्यामध्ये या ठिकाणी जे 7-12 कृषी शेतकरी यांच्याशी आपण चर्चा केला. अतिशय तरुणांना संदेश चांगला या ठिकाणी मिळाला आहे की एवढं शिक्षण, MBA शिक्षण, MBBS
असे सगळं शिक्षण झालेलं असताना देखील त्यांनी आज हा व्यवसाय करत आहेत. आपण देखील यांचा लाभ घ्यावा, आदर्श घ्यावा व आपण देखील एखादा मोठा नोकर न होण्यापेक्षा छोटा का होईना मालक व्हावं व आपण या आपली जी जुनी जी परंपरा आहे, रूढी आहे नोकरी राहणं, याला बगल देत आपण देखील मालक व्हावं. या ठिकाणी आमच्याकडून देखील आपल्या सातबारा कृषी शेतकरी या व्यवसायाला शुभेच्छा. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज